राज्यात अद्यापही मान्सूनची प्रतीक्षा असतानाच विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरतोय। आज 12 जून रोजी कोकणात उष्ण व दमट हवामान तर मध्य महाराष्ट्रात उष्ण लाटेची शक्यता आहे, तर विदर्भासह उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। गुरुवारी म्हणजेच काल 11 जून रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये पंजाबमधील बठिंडा येथे देशातील उच्चांकी 46.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। हंगामी कमी दाबाचा पट्टा पंजाब ते बांगलादेश पर्यंत विस्तारलाय। आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती असून पूर्व मध्य अरबी समुद्रापासून कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। आज 12 जून रोजी कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड येथे उष्ण व दमट हवामानाची तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता आहे। तसंच विदर्भासह उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। उर्वरित राज्यात देखील अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक राहण्याची शक्यता कायम आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजेच मान्सूनने गुरुवारी म्हणजेच 11 जून रोजी संपूर्ण तमिळनाडूसह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे, तर पूर्व भारतातील पश्चिम बंगालसह बिहारच्या काही भागात प्रगती केली आहे। मान्सूनची महाराष्ट्रातील वाटचाल मात्र कायम आहे। पुढील 3 ते 4 दिवसात मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राच्या काही भागासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग, पश्चिम बंगाल, बिहारचा आणखी काही भाग, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।